सालेक्सा 40 ग्रामसभांचे आमरण उपोषण 10व्या दिवशीही सुरू. प्रहार जनशक्ती संघटनेचा जाहीर पाठिंबा. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेक्सा तालुक्यातील 40 ग्रामसभांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेले आमरण उपोषण आज 10व्या दिवशीही मोठ्या जिद्दीने सुरू आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही किंवा लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलकांचा रोष वाढत आहे. वनहक्क कायदा 2006 अंतर्गत आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात ग्रामसभांनी प्रामुख्याने मत्स्यपालन हक्क, वनहक्क नोंदणी आणि सामूहिक वनहक्क क्षेत्रातील वृक्षारोपणाबाबतच्या तक्रारी उपस्थित केल्या आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना ग्रामसभा महासंघाचे उपाध्यक्ष विश्वनाथ मेंढे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की आम्हाला जे अधिकार मिळाले आहेत ते जिल्हा परिषद देत नाही. यापूर्वी प्रशासनाने आश्वासन दिले होते की आम्ही करून देऊ, परंतु त्यांनी अद्याप काहीही लेखी दिलेले नाही. आम्ही ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या 2027 पर्यंतच्या आहेत, मात्र प्रशासन आमचे ऐकत नाही. आता तर आम्हाला 27 पर्यंतचे लीजवर मिळणारे तलावही हवे आहेत. मेंढे यांनी इशारा देत पुढे सांगितले की आता हे आंदोलन 40 ग्रामसभांच्या समर्थनाने सुरू आहे, पण तालुक्यातील इतर 83 ग्रामसभांचेही आम्हाला आता पूर्ण समर्थन मिळत आहे. जर प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल. गेल्या 3 दिवसांपासून सुट्ट्या असल्याने आम्ही शांत होतो, पण सोमवारपर्यंत प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास हे आमचे शेवटचे लास्ट वॉर्निंग असेल. जागा मिळाली आहे, अधिकारी आम्हाला अधिकार मिळाले आहेत, तर आम्हाला आतापर्यंत जिल्हा परिषद देत नाहीत. तर त्या दिवशी आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी की ठीक आम्ही करून देऊ, पण स्पष्टीकरणाने लिहून देत नाही. पहिली गोष्ट त्यांचे पाहिजे आम्हाला. आम्ही आधी काही गोष्ट मान्य केला होता का जे 2027 पर्यंत देऊ, पण आम्हाला असं आहे का ते आमची गोष्ट ऐकत नाही. तर आम्ही आता ते तलाव 27 पर्यंत जे लीजवर होते ते सुद्धा आम्हाला पाहिजे. उपोषणाला 3 लोक बसलेले आहेत आणि समर्थनात आहेत 40 गावचे 40 ग्रामसभा हातात आहेत. आता बाकीचे 83 ग्रामसभा आहेत पूर्ण तालुक्यामधल्या, तर सर्व लोकांचं समर्थन मिळत आहे. आता बाकी देवळी, गोंदिया तालुक्याचे ग्रामसभा, गोरेगाव तालुक्यातल्या ग्रामसभा, सर्व ग्रामसभा आम्हाला आता समर्थन देत आहेत. आता जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या सीओ साहेबांनी तर आता आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल. मग आता उग्रमध्ये आम्ही काय करतो आता त्यांना आम्ही सांगत नाही, पण आम्ही खूप मोठा काहीतरी उग्र आंदोलन करणार आहोत. आता 3 दिवस झाले सुट्ट्या होत्या, त्या कारणाने आम्ही शांत बसलेलो होतो. कोणत्याही प्रकारच्या जास्त आम्ही हल्लागुल्ला केलेला नाही. वरून आम्ही शांतीपूर्ण म्हणून आम्ही आंदोलन हा आधीच त्यांना सांगितलं की आम्ही शांतीपूर्ण करत आहोत. पण आम्हाला असं वाटते की आता सोमवारला त्यांच्या म्हणजे ह्याचा दिवस आहे, अगर त्या उद्या त्यांनी कोणताही कारवाई नाही केली तर मग ते आम्ही जास्त अशांत होऊन एकदम व्हायलेंट होऊन आम्ही काम करणार आहोत. हे लास्ट वॉर्निंग आहे सीओ साहेबांना. या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळू लागले आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र बावणकर यांनी आपल्या टीमसह उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना बावणकर म्हणाले की प्रशासन शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या आणि मच्छीमारांच्या हिताच्या गोष्टी करते, परंतु प्रत्यक्षात त्यांचेच तलाव बाहेरच्या कंत्राटदारांना दिले जात आहेत. हा दुजाभाव का? जर प्रशासनाने सोमवारपर्यंत लेखी आश्वासन दिले नाही तर प्रहार संघटना या आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा देईल आणि उग्र आंदोलन करेल. आज मैं प्रहार जनशक्ति पक्ष का जिला प्रमुख केंद्र बावनकर चुभाव के नेतृत्व में हम लोग प्रहार संगठन चला रहे, वो हमारे मार्गदर्शक है. आज एक्चुअली हमको पता चला कि ये 10-11 दिन से उपोषण में बैठे हुए सालेक्सा में, इस वजह से हम आज इनसे मिलने के लिए आए. इनसे मुलाकात की हमने कि अभी तक के वो साहब नहीं आया यहाँ पर मिलने के लिए, और आए भी तो इनको कोई आश्वासन नहीं मिल रहा लेखी में. इन लोगों ने हमको बताया तो हम लोग आए इनसे मिलने के लिए. अब आगे का ऐसा है कि हम सभा को जब फॉरेस्ट ने इनको जब जगह दे दी, सारी चीज़ें दे दी, तो जिला परिषद ने क्यों नहीं दी? जिला परिषद ने देना चाहिए इन लोगों को. तो गांव के लोग हैं, जब सरकार किसानों के हित में लड़ रही है, जैसे बच्चू भाऊ हमारे शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, इनके लिए लड़ाई आज भी लड़ रहे हैं. अभी 2-3 दिन पहले विधानसभा में भाऊ ने वही क्वेश्चन उठाए थे. सरकार बोल रही है कि हम शेतकरी किसानों के साथ में है, मच्छीमारों के साथ में, दिव्यांगों के साथ में, तो फिर ये दिव्यांग अपने मच्छीमारों का जो तालाब का जो प्रकरण है इसको क्यों छीन रही है और बाहर के ठेकेदारों को क्यों दे रही है? ये गांव के लोगों को देना चाहिए ना उनका तालाब. अगर सरकार अभी जिला परिषद के सीओ साहब अगर इनको लेखी में नहीं देते तो अब इनको पाठिंबा देने तो आए. अगर आज तो संडे है, कल सोमवार है, कल अगर प्रशासन आकर के अगर इनको लेखी में आश्वासन नहीं देती कि हम आपको तालाब देंगे, ये तो उसके बाद हम इनको पाठिंबा देंगे और उग्र आंदोलन करेंगे. आता सर्वांचे लक्ष सोमवारकडे लागले आहे. आमदार संजय पुरम हे स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आंदोलनाच्या स्थळी येतील आणि यावर ठोस लेखी आश्वासन देतील का
याकडे सालेकसा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत.